आपल्या प्रत्येकाच्याच घरात कधी ना कधीतरी शिळ्या चपात्या उरतातच आणि त्या वेळेला आहे ना घरातले सगळेजण असा विचार करतात की जाऊ दे दुसरं कोणीतरी खाईल आणि कुणीही ह्या शिळ्या चपात्या खायला तयार होत नाही. तर आज आहे ना मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की ह्या शिळ्या चपात्या खाण्यावरनं एकमेकांशी लोक भांडतील घरामधली की मला खायचंय. तर घरच्या गृहिणीला आता ते टेन्शन घ्यायचं गरजच नाहीये, कारण असाच एक परफेक्ट मेनू आज मी तुम्हाला दाखवणार आहे. शिळ्या चपात्यांचे मी छान असे लांब लांब पीस करून घेतलेले आहे. सुरीने किंवा कात्रीने तुम्ही कशानेही कट करून घेऊ शकता आणि तेलामध्ये ना मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत. एकदम कुरकुरीत झाले पाहिजे. त्याच्यासाठी ना गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा, एकदम बारीक गॅसवर तळू नका. आपल्याला हे तुकडे ना छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर चला, इथे माझा एक घाणा तळून झालेला आहे. अशाच पद्धतीने सगळ्या चपात्यांचे तुकडे मी तळून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथे माझे सगळे चपातीचे तुकडे जे आहेत गोल्डन ब्राऊन रंगावर मस्तपैकी कुरकुरीत असे तळून झालेले आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच की ते किती क्रिस्पी झालेले आहेत. आता आपलं चपाती चाट अजून जास्त चटपटीत करण्यासाठी याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी. मीठ थोडं जपूनच टाकायचं, कारण चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आणि तुम्हाला जेवढं हे तिखट हवं आहे, स्पायसी हवं आहे, त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये लाल पावडर किंवा चिली फ्लेक्स देखील तुम्ही घालू शकता. आणि याच्यामध्ये ना चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला टाकून घ्यायचा आहे भरपूर असा. आणि तुमच्याकडे जर लिंबू असेल ना, तर लिंबू मात्र तुम्ही आयत्या वेळेला म्हणजे खायच्या वेळेला जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये घ्याल ना तेव्हा हे टाकायचं आहे, कारण लिंबाने आहे ना हे जे आपले तुकडे आहेत ते मऊ पडू शकतात. तर इथे मी आहे ना जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही कोथिंबीर स्किप केली तरी चालेल. आणि इथे आपला चपाती चाट म्हणू शकता किंवा पापडी चाट म्हणू शकता, काहीही म्हणा, नाव काहीही द्या, पण चव मात्र एकदम अफलातून लागणार आहे. आणि जसं मी म्हणालं की शिळ्या चपाती नको नको म्हणणारे लोकसुद्धा आहे मला द्या म्हणून भांडणार आहेत. आणि चहाच्या वेळेला किंवा असं जे तुमचं संपूर्ण जेवण असतं त्याच्यासोबत तोंडी लावायला हा चपाती चाट किंवा पापडी चाट नक्की ट्राय करून बघा. आणि असेच छान छान व्हिडिओज, रेसिपीज, व्लॉग्स जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.